तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. तुमची जर शारीरिक चाचणी झाली असेल, कागदपत्र पडताळणी झाली असेल तर कृपया कमेंट्समध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहावीत असं मला वाटते. ज्या शब्दात तुम्हाला लिहिता येतील तसे तुम्ही लिहा, कारण की बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा यांना खूप फायदा होणार आहे. जसे की शारीरिक पात्रतेची प्रोसिजर काय आहे, मतदान कार्ड, आधार कार्ड दोन्हीही अनिवार्य आहेत का, तुम्हाला काय निर्देश दिले जातात, शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणी एकाच दिवशी होते का आणि त्याची नेमकी प्रोसिजर काय आहे, ओरिजिनल कागदपत्र त्याच दिवशी लागतात का, हे सर्व प्रश्न आहेत. बघा, कारण आपल्या चॅनलवर आपण PDF माध्यमातून डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडवर प्रत्यक्ष हजर असता. त्या कारणामुळे तुमचे अनुभव हे महत्त्वाचे आहेत. तेव्हा कृपया कमेंट्स लिहा. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आज 2-3 अपडेट आहेत. ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे असं मला वाटलं. त्या कारणामुळे आज हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. बघा, सर्वीकडे महाराष्ट्रामध्ये जे होमगार्ड भरती आहे त्याची जी शारीरिक चाचणी आहेत त्या सर्व सुरू झालेल्या आहेत जवळपास. आणि तुम्हालासुद्धा आता अपडेट राहणं आवश्यक आहे. माझ्यापर्यंत ज्या अपडेट पोहोचतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तरीसुद्धा तुम्हालासुद्धा अपडेट या ठिकाणी राहायचं आहे. बघा, आपल्याकडे सातारा जिल्हा होमगार्ड याचं जे ग्राउंड आहे, या ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत त्याची आपल्याकडे सध्या PDF उपलब्ध आहे. आपण ते एकदा चेक करणार आहोत. यावरून तुम्हाला काय लक्षात येईल की नेमकं होमगार्डमध्ये काय चालू आहे, म्हणजे कट ऑफ वगैरे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. तर बघा, आपण सुरू करू. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दिनांक 6/8/2024 ते 9/8/2024 या दरम्यान घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणी दरम्यान किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले हे यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, डायरेक्ट आपण लिस्ट बघू. जास्त वेळ खर्च करायची आपल्याला गरज नाही. हे सर्व बघा, इथं पुरुष उमेदवार गुणपत्रक आहेत. यामध्ये नावाची आपल्याला काही गरज नसणार आहे, त्या कारणामुळे इथं लक्षात घ्या. पुरुष उमेदवार गुणपत्रक हे फुल नेम आहे विद्यार्थ्यांचं, त्यानंतर उमेदवाराचं, त्यानंतर इथं जे रनिंगचे मार्क्स आहेत ते इथं दिलेले आहेत, त्यानंतर इथं गोळाफेकचे मार्क्स दिलेले आहेत आणि इथं या ठिकाणी टोटल मार्क्स दिलेले आहेत. बघा, इथं 14 मार्क्स मिळालेले आहेत या विद्यार्थ्याला रनिंगमध्ये 20 पैकी, आणि इथं 10 मार्क्स मिळालेले आहेत गोळ्यामध्ये. ओके, त्यानंतर इथं टोटल मार्क्स आहेत 24 मार्क्स. त्यानंतर दुसरा विद्यार्थी 17 मार्क्स आहेत, 12 मार्क्स आहेत. बघा, इथं लक्षात घ्या, हा जो कॉलम आहे हा आपला कॉलम असणार आहे रनिंगचा, आणि हा कॉलम असणार आहे गोळाफेकसाठी, आणि हे टोटल मार्क्स इथं असणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघू आपण 24 मार्क्स आहेत, 17 मार्क्स आहेत, 19 मार्क्स आहेत. त्यानंतर बघा 18 मार्क्स आहेत, 16 मार्क्स आहेत. त्यानंतर 25, 19, 22, 21, 19, 24, 21, 18 हे असे सर्व मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. खूप मोठी लिस्ट आहे, तुम्ही बघू शकता. आपण इथं बघा, हे विद्यार्थ्याचे नाव आहेत. इथं तुमचा हा मला वाटते चेस्ट क्रमांक असेल. ओके, हा चेस्ट क्रमांक आहे या ठिकाणी. त्यानंतर हे नाव आहे, आणि हे बघा, हे मोठी एवढी लिस्ट, खूप सारी मोठी लिस्ट आहे. आपल्याला पूर्ण लिस्ट बघायची गरज नाही, म्हणजे आपण काहीतरी एखादा 12. या विद्यार्थ्याला 12 मार्क्स मिळालेले आहेत, 7 मार्क गोळाफेकमध्ये आहेत आणि 19 मार्क टोटल आहेत. 16 मार्क्स याला रनिंगमध्ये आहेत, 7 मार्क्स या विद्यार्थ्याला गोळाफेकमध्ये आहेत, आणि 23 मार्क्स एकूण आहेत. तर बघा, हे एकूण मार्क आपण बघणार आहोत. 28, 25, 28, 17, 26, 23. हे फक्त यासाठी आहे की तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे की नेमका इथं कट ऑफ वगैरे किती लागू शकतो. तर कट ऑफ जेव्हा लागेल साताऱ्याचा, तोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. त्या कारणामुळे त्या विषयाचं सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही आहे. आपण आपल्याकडे अपडेट आल्यानंतर आपण ते सुद्धा चॅनलवर अपलोड करणार आहोत. बघा, ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण वर पुरुष बघितलेले आहेत. यामध्ये खाली महिलांसाठी सुद्धा जागा असणार आहेत, म्हणजे त्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत हे सुद्धा आपल्याला इथं समजू शकते. ओके, त्यानंतर आपण बघू यामध्ये डायरेक्ट खाली जाऊ आपण महिलांसाठी. ओके, बघा, इथं 21, 25, 26, 25, 22, 20 असेच मार्क्स आहेत. खाली जायचं अजून आपल्याला बघू आता किती आला पेज. ओके, इथं पेज संपलेले आहेत जवळपास. ओके, इथं आता या ठिकाणी बघा महिलांसाठी मला वाटतं, हां, ओके, महिलांसाठी आहे. महिला कुठून सुरुवात आहे आपण याची बघू. तर या विषयाची सुरुवात आहे, इथं सिरियल नंबर बघायचा आपल्याला. बघा, 7 आहे तर आला. ओके,
महिला उमेदवार गुणपत्रक. इथं महिलांचं पूर्ण नाव असणार आहे. त्यानंतर रनिंगमध्ये त्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत आणि गोळ्यामध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत. बघा इथं काही महिलांना मला वाटतं 30 आउट ऑफ मार्क मिळालेले आहेत. 35पैकी 35 आपल्याला बघू दिसतात का कुठे आहेत ते. तर ओके, नाव आपल्याला दाखवायची गरज नाही. 18 मार्क्स मिळालेले आहेत रनिंगमध्ये, 6 मार्क्स मिळालेले आहेत गोळ्यामध्ये आणि 24 मार्क्स एकूण असे महिलांना मार्क्स मिळालेले आहेत. बघा 24, 16, त्यानंतर साताऱ्याचा विषय आहे. 26, 20, 22, 20, 18, 28, 32. बघा इथं 32 मार्क्स आहेत या महिलांना. तर इथं बघू आपण. ओके, हे बघा या ठिकाणी 22 मार्क्स आहेत. 22 मार्क्स रनिंगमध्ये, 10 मार्क्स गोळ्यामध्ये आणि 32 मार्क्स एकूण या महिलेला मिळालेले आहे. त्या कारणामुळे यांचा कट ऑफ 100% हे यांचं सिलेक्शन होणार आहे. नाव काय आहे आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला बघायची गरज नाही. ओके ठीक आहे. त्यानंतर बघू 32 मार्क्स आहेत, 16 मार्क्स आहेत, 16 मार्क्स आहेत, 20 आहेत, 20 आहेत, 24, 20, 35. बघा आता इथं आउट ऑफ मार्क्स या महिलेला मिळालेले आहेत. 25 मार्क्स यांनी आउट ऑफ घेतलेले आहेत रनिंगमध्ये, 10सुद्धा आउट ऑफ घेतलेले आहेत गोळ्यामध्ये आणि एकूण 35 मार्क्स मिळालेले आहेत. ओके, त्या कारणामुळे शुअर यांचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे. 100% हे पोलीस भरतीच्या विद्यार्थी असतील, त्या कारणामुळे यांचं ग्राउंड टफ असेल. ओके ठीक आहे, काही हरकत नाही. पुढे आपण बघू 28, 35. बघा इथंसुद्धा एक 35 आहे, आउट ऑफ आहे. 25 मार्क्स आहेत रनिंगमध्ये, 10 मार्क्स आहेत गोळ्यामध्ये आणि 35 मार्क्स आहेत एकूण. ओके, त्यानंतर बघू आपण 28. इथं एक 32 आहे, 22, 10, 32. ओके, त्यानंतर ठीक आहे. त्यानंतर खाली आता काही विषय नाही आहे. 26, 24, 22, 16, 20, 22, 35. इथं एक 35 आहे, आउट ऑफ मार्क्स आहेत. 25 रनिंगमध्ये आहेत, 10 गुण गोळाफेकमध्ये आहेत. तर एकूण गुण इथं 35 मिळणार आहेत. ओके, बघा हा 25 मार्क्स, हे 10 मार्क्स आणि हे 35 मार्क्स एकूण मिळालेले आहेत. ठीक आहे, हे महिलांसाठी आहे. ओके, फिमेलसाठी हा विषय आहे, फिमेलसाठी विषय आहे. ठीक आहे, त्या कारणामुळे लक्षात घ्या. यामध्ये सुद्धा खूप साऱ्या महिला आहेत सिलेक्ट झालेल्या. बघा यांचे हे सर्व नंबर आहेत, सर्व यांना मार्क्स किती मिळालेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा. उमेदवाराचे तांत्रिक गुण त्यांच्याकडील मूळ प्रमाणपत्र पडताळणीनंतर देण्यात येतील. ओके, त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आहे किंवा नाही हे ते बघतील. जसं तुमच्याकडे ITI आहे का वगैरे हे ते सर्व बघून चेक करून तुम्हाला ते गुण देतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर याबाबत उमेदवारांना पुढील सूचना या संकेतस्थळावर देण्यात येईल. ओके, या संकेतस्थळावर तुम्हाला अपडेट राहायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर वैयक्तिक पत्र, SMS किंवा ईमेल वगैरे केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तुम्हाला फोन वगैरे करणार नाहीत, ईमेल वगैरे पाठवणार नाहीत. तुम्हाला याच संकेतस्थळावर तुम्हाला माहिती मिळणार आहे गुण तुम्हाला किती मिळालेले आहेत किंवा तुम्ही पात्र आहात किंवा नाही आहे, किंवा शारीरिक आपलं तांत्रिक अर्हता जे आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला या संकेतस्थळावर माहिती मिळणार आहे. ओके, पुढची आपण स्लाईड बघू. त्यामध्ये असा विषय आहे की रत्नागिरी असेल, नांदेड असेल, अमरावती असेल, या ठिकाणी त्यांनी ज्या शारीरिक पात्रता चाचणीसाठी ज्या डेट त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या डेट आता आपण बघणार आहोत पुढच्या स्लाईडमध्ये. ओके, तर ओके मित्रांनो, पुढचा विषय असणार आहे जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय सांगली संदर्भात. तर सांगली संदर्भात काय अपडेट आहे, सांगली जिल्ह्याकरिता काय अपडेट आहे आपण बघू यामध्ये. तर बघा यांनी काय सांगितलेलं आहे की होमगार्ड कधीची आहे, 7/8/2024चं हे पत्रक आहे. होमगार्ड नोंदणी बातमीची प्रसिद्ध करण्याबाबत. ओके, त्यानंतर बघू आपण काय आहे, नोंदणी करण्यात येणार आहे. ओके ठीक आहे. प्रेस नोट त्यांनी काय दिलेली आहे की सांगली जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेल्या 662 जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 16/8/2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली येथे केलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 20/8/2024 रोजी सकाळी 6 वाजतापासून करण्यात येणार आहे. याची नोंद सर्व पुरुष व महिला उमेदवारांनी घेण्यात यावी असे आवाहन केलेले आहे. बघा इथं काय विषय झालेला आहे, आधीची जी जाहिरात आहे म्हणजे आधीची जी डेट आहे ती डेट होती जवळपास 16/8/2024. बघा इथं त्यांनी दिलेली आहे किती होती जागा आधी, 16/8/2024 ही याची तारीख होती. त्यानंतर त्यांनी तांत्रिक कारणामुळे काहीतरी त्यांचा बिघाड झालेला असेल, त्या कारणामुळे त्यांनी आता काय केलेलं आहे तर नियोजन कधी केलेलं आहे तर 20/8/2024ला यांनी सकाळी 6 वाजता इथं विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या.
शारीरिक चाचणीसाठी आणि कागदपत्र पडताळणीसाठी. ओके, हा विषय लक्षात घ्या. 20/8/2024ला सांगलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे. ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ओके, पुढचा विषय बघू आपण काय आहे. ओके, एवढीच प्रेस नोट आहे, त्या कारणामुळे याचा काही विषय नाही आहे. 20/8/2024 आधीची डेट होती 16/8, आता डेट आहे 20/8. ओके, तर बघा मित्रांनो, दुसरी एक अपडेट आहे रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भात. रत्नागिरी जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम 2024. रत्नागिरी जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या रहिवासी ओके ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, नोंदणी केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अपडेट आहे. तर अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, बघा इथं अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी शारीरिक पात्रता चाचणीकरिता दिनांक 22/8/2024 व 23/8/2024, 22/8/2024 व 23/8/2024 या कालावधीमध्ये दररोज सकाळी 6:30 वाजता पोलीस मुख्यालय मैदान रत्नागिरी येथे बोलवण्यात येत आहे. उमेदवारांना सकाळी 6:30 ते 10:30 या कालावधीमध्ये मैदानात प्रवेश दिला जाईल. ओके, त्यानंतर खाली काय सांगितलेलं आहे बघू आपण. तर दिनांक त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी बघा 22/8/2024. पुरुष अर्ज नोंदणी क्रमांक 1 ते 1000 पर्यंत या ठिकाणी यांना हजर राहायचं आहे. नोंदणी क्रमांक तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन करता त्या ठिकाणी तुम्हाला ते त्यावर लिहिलेलं असेल. त्यानंतर बघा 23 तारखेला 23/8/24ला सर्व महिला आणि पुरुष 1001च्या पुढे सर्व विद्यार्थी यांनी बोलवलेले आहेत. हा विषय महत्त्वाचा आहे. बघा, रत्नागिरी संदर्भात ही अपडेट आहे, एवढ्यापुरती महत्त्वाची आहे. खाली बाकी जे काही महत्त्वाचे असतील पॉईंट्स ते आपण लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून उद्या यामध्ये अपलोड करू. ओके, त्यानंतर पुढची काही अपडेट आहे का ते आपण बघू इतर जिल्ह्याची. ओके, पुढची जी अपडेट आहे ही नांदेड जिल्ह्यासंदर्भातली आहे. बघा या ठिकाणी नांदेड जिल्हा होमगार्ड, बघा ही महत्त्वाची अपडेट आहे. नांदेड जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता, ओके, नांदेड जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की या कार्यालयाचे प्रशासकीय कारणास्तव दिनांक 16/8/2024 पासून आयोजित उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीस तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. बघा, हे या तारखेला हे होणार होता कार्यक्रम, त्यामुळे हा स्थगित करण्यात आलेला आहे. एवढं लक्षात घ्या, 16/8ला स्थगित करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी. अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज क्रमांकानुसार टप्प्याटप्प्याने मूळ कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता पोलीस मुख्यालय नांदेड येथे बोलविण्याचे पुढील वेळापत्रक. या ठिकाणी महत्त्वाचा विषय आहे पुढील वेळापत्रक. पुढील वेळापत्रक ते या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. ओके, हे संकेतस्थळ आहे, या ठिकाणी ते उपलब्ध होईल. नांदेडचे जे काही विद्यार्थी असतील, ही जी साईट आहे या साईटच्या कनेक्टमध्ये राहा किंवा मित्रांनासुद्धा सांगून ठेवा की ज्यांना हे जे चाचणी आहे ही कधी होणार आहे, ही जर माहिती पडलं तर तुमच्यापर्यंत ती बातमी पोचायला पाहिजे. ओके, आपल्याजवळ जर अपडेट आली लवकर तर आपणसुद्धा व्हिडिओ अपलोड करू या अपडेटचा, तुम्हीसुद्धा अपडेट राहा. ओके, नेक्स्ट जी अपडेट आहे ती अपडेट आहे अमरावती जिल्हा होमगार्ड संदर्भात. यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. अमरावती जिल्हा नोंदणीकरिता अमरावती जिल्ह्यातील ज्या रहिवासी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे, ओके, ऑनलाईन अर्ज केलेला आहे, त्यांचेकरिता खालीलप्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदर नोंदणी फक्त अमरावती जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांकरिता असून इतर जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज केलेले सर्व उमेदवार सदर नोंदणीकरिता अपात्र आहेत. ओके, त्यामुळे अमरावती जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, त्यांना मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच रहिवासी भागातील पथक उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवारसुद्धा कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरतील. अर्ज केलेल्या उमेदवारांना, ओके, इथं महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. आता अर्ज केलेले उमेदवारसुद्धा, ओके, अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी शारीरिक पात्रता व क्षमता चाचणीकरिता
16/8/2024 ते 21/8/2024 या कालावधीत होणारी नोंदणी प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव दिनांक 20/8/2024 ते 24/8/2024 या कालावधीमध्ये ठेवण्यात आली असून दररोज सकाळी 5 वाजता खालीलप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे बोलवण्यात येत आहे. उमेदवारांना सकाळी 5 ते 10:30 या कालावधीमध्येच मैदानात प्रवेश दिला जाईल. बघा इथं काय झालेलं आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. 16/8/2024 ते 21/8/2024 या कालावधीमध्ये ही शारीरिक पात्रता चाचणी होणार होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव काय झालेलं आहे की ती चाचणी पोस्टपोन केलेली आहे, पुढे ढकललेली आहे. तर ती आता कधी होणार आहे, 20/8/2024 ते 24/8/2024 या कालावधीमध्ये ठेवण्यात आली असून दररोज सकाळी ओके हे आपण वाचलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा की ती चाचणी होणार आहे 20/8 ते 24/8च्या दरम्यान. खाली काही सांगितलेलं आहे त्यांनी बघा. आता कुणाला हजर राहायचं आहे हे इथे त्यांनी दिलेलं आहे. तर 20/8/2024ला सर्व महिला उमेदवार इथं हजर राहतील, सर्व महिला उमेदवार. त्यानंतर नोंदणी क्रमांक 1 ते 33-83 पुरुष उमेदवार जे आहेत ते 21ला हजर राहतील, 22ला त्याच्या समोरचे हजर राहतील, 23 आणि 24 अशा प्रकारे हे त्यांनी सिस्टमॅटिक प्लॅन तयार केलेला आहे की एकाच वेळेस जास्त गर्दी होणार नाही. ओके, त्या कारणामुळे तुम्हाला या तारखेला इथं हजर राहायचं आहे. हे होतं अमरावती चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. या साईटच्या कनेक्टमध्ये राहा, कारण की हे डेट नेहमी बदलत राहत आहेत. त्या कारणामुळे अपडेट राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ही जाहिरात जी आहे याची शारीरिक पात्रता चाचणी कधी आहे ही डेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपल्याकडे जर अपडेट लवकर आली तर आपणसुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. ओके, आणि दुसरा विषय असा की ह्या जे माहितीपत्रक आहेत हे माहितीपत्रकमध्ये डिटेल सर्व जिल्ह्यांचं आपल्याकडे आहे. तर मोठे व्हिडिओ अपलोड न करता त्या व्हिडिओतील जो शॉर्ट भाग आहे, जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण अपलोड करतो आहे. तर जर तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल तर तसं तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, मी डिटेल व्हिडिओसुद्धा अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके.